नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड रायगडमध्ये आपले स्वागत आहे. आपले सदर पेपर हे ऑनलाईन होणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून प्रथम वर्षाचे ऑनलाईन पेपरसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची आपण येथे तयारी करूयात. तसेच सदरचे MCQ मेकॅनिकल ग्रुपसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याचे आकलन करावयाचे आहे. प्रश्न क्रमांक 151. Why the rack angle is provided? रेक कोन का दिला जातो? ऑप्शन A, prevent rubbing action. ऑप्शन B, strengthen the cutting tool. ऑप्शन C, permit clearance between the tool work. ऑप्शन D, control the chip flow and geometry of chips. याचे उत्तर ऑप्शन D, control the chip flow and geometry of chips. प्रश्न क्रमांक 152. What is the purpose of side clearance given on turning tool? टर्निंग टूलाच्या साइड क्लिअरन्सचा उद्देश काय आहे? ऑप्शन A, टू कंट्रोल द चिप फ्लो. ऑप्शन B, टू इनक्रीज द प्रोडक्शन. ऑप्शन C, टू इनक्रीज द स्ट्रेंथ ऑफ द टूल. ऑप्शन D, टू प्रिव्हेंट द टूल फ्रॉम रबिंग विथ वर्क. याचे उत्तर ऑप्शन D, टू प्रिव्हेंट द टूल फ्रॉम रबिंग विथ वर्क. प्रश्न क्रमांक 153. Why the side relief angle is provided? साइड रिलीफ कोन का दिला जातो? ऑप्शन A, prevent the tool from getting jam. ऑप्शन B, increase the strength of the tool. ऑप्शन C, increase the production. ऑप्शन D, to control the chip flow. याचे उत्तर ऑप्शन A, prevent the tool from getting jam. प्रश्न क्रमांक 154. What is the purpose of the angle? कोनाचा उद्देश काय आहे? ऑप्शन A, prevent rubbing of the tool. ऑप्शन B, control chip and geometry of chip. ऑप्शन C, to obtain orthogonal cutting edge. ऑप्शन D, preventing the tool from getting jam. याचे उत्तर ऑप्शन B, control chip and geometry of chip. प्रश्न क्रमांक 155. What is the purpose of the angle marked X? चिन्हांकित केलेल्या कोनाचा उद्देश काय आहे? ऑप्शन A, कंट्रोल चिप फ्लो. ऑप्शन B, कंट्रोल फ्लो टूल जॉमेट्री. ऑप्शन C, प्रिव्हेंट द रबिंग ऑफ टूल. ऑप्शन D, प्रिव्हेंट द टूल फ्रॉम जॅम. याचे उत्तर ऑप्शन C, प्रिव्हेंट द रबिंग ऑफ टूल. प्रश्न क्रमांक 156. What is the name of the angle? कोनाचे नाव काय आहे? ऑप्शन A, साइड रॅक अँगल. ऑप्शन B, एंड रिलीफ अँगल. ऑप्शन C, साइड क्लिअरन्स अँगल. ऑप्शन D, एंड कटिंग एज अँगल. याचे उत्तर ऑप्शन C, साइड क्लिअरन्स अँगल. प्रश्न क्रमांक 157. What is the name of the angle? कोनाचे नाव काय आहे? ऑप्शन A, साइड रॅक अँगल. ऑप्शन B, फ्रंट क्लिअरन्स अँगल. ऑप्शन C, साइड क्लिअरन्स अँगल. ऑप्शन D, एंड साइड क्लिअरन्स अँगल. याचे उत्तर ऑप्शन D, एंड साइड क्लिअरन्स अँगल. प्रश्न क्रमांक 158. Why the carbide can not be used as solid bead? कार्बाइडचा सॉलिड बीड म्हणून का वापर केला जाऊ शकत नाही? ऑप्शन A, ड्यू टू इट्स डक्टिलिटी. ऑप्शन B, ड्यू टू इट्स ब्रिटलनेस. ऑप्शन C, ड्यू टू इट्स रेड हार्डनेस. ऑप्शन D, ड्यू टू इट्स कोल्ड हार्डनेस. याचे उत्तर ऑप्शन B, ड्यू टू इट्स ब्रिटलनेस. प्रश्न क्रमांक 159. What will happen if too much side relief in parting tool? पार्टिंग टूलला साइड रिलीफ कोन झाल्यास काय होईल? ऑप्शन A, weaken the tool. ऑप्शन B, get more tool life. ऑप्शन C, strengthen the tool. ऑप्शन D, helps easy chip flow. याचे उत्तर ऑप्शन A, weaken the tool. प्रश्न क्रमांक 160. What is the cause of glazing? चमकण्याचे कारण काय आहे? ऑप्शन A, hard material on too hard of wheel. ऑप्शन B, hard material on soft wheel.
ऑप्शन सी सॉफ्ट मटेरियल ऑन हार्ड ऑफ व्हील, ऑप्शन डी सॉफ्ट मटेरियल ऑन हार्ड सॉफ्ट व्हील. याचे उत्तर ऑप्शन ए हार्ड मटेरियल ऑन टू हार्ड ऑफ व्हील. प्रश्न क्रमांक 161. विच इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट इज पॉसिबल बाय वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरद्वारे शक्य असलेले सर्वात लहान मापन कोणते आहे. ऑप्शन ए लिस्ट काउंट, ऑप्शन बी ॲक्च्युअल रीडिंग, ऑप्शन सी मेन स्केल डिव्हिजन, ऑप्शन डी वर्नियर स्केल डिव्हिजन. याचे उत्तर ऑप्शन ए लिस्ट काउंट. प्रश्न क्रमांक 162. व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ अ स्टँडर्ड मेट्रिक वर्नियर कॅलिपर. स्टँडर्ड मेट्रिक वर्नियर कॅलिपरची सर्वात कमी गणना कोणती आहे. ऑप्शन ए 0.2 mm, ऑप्शन बी 0.1 mm, ऑप्शन सी 0.02 mm, ऑप्शन डी 0.002 mm. याचे उत्तर ऑप्शन सी 0.02 mm. प्रश्न क्रमांक 163. व्हॉट इज द पिच डिस्टन्स ऑफ अ मेट्रिक मायक्रोमीटर स्पिंडल थ्रेड. मेट्रिक मायक्रोमीटर स्पिंडल थ्रेडचा पिच काय आहे. ऑप्शन ए 0.01 mm, ऑप्शन बी 0.02 mm, ऑप्शन सी 0.05 mm, ऑप्शन डी 0.5 mm. याचे उत्तर ऑप्शन डी 0.5 mm. प्रश्न क्रमांक 164. व्हॉट इज द लेंथ ऑफ ग्रॅज्युएशन मार्क ऑन द मेट्रिक मायक्रोमीटर. मेट्रिक मायक्रोमीटरवर मार्क केलेल्या ग्रॅज्युएशनची लांबी किती आहे. ऑप्शन ए 25, ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 75, ऑप्शन डी 100. याचे उत्तर ऑप्शन ए 25. प्रश्न क्रमांक 165. विच मटेरियल इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ एनव्हिल फॉर आउटसाइड मायक्रोमीटर. आउटसाइड मायक्रोमीटरच्या एनव्हिलच्या निर्मितीसाठी कोणते मटेरियल वापरले जाते. ऑप्शन ए कास्ट आयर्न, ऑप्शन बी अलॉय स्टील, ऑप्शन सी लो कार्बन स्टील, ऑप्शन डी हाय कार्बन स्टील. याचे उत्तर ऑप्शन बी अलॉय स्टील. प्रश्न क्रमांक 166. विच इज द मटेरियल यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ फ्रेम फॉर अन आउटसाइड मायक्रोमीटर. आउटसाइड मायक्रोमीटरची फ्रेम तयार करण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते. ऑप्शन ए अलॉय स्टील, ऑप्शन ए हार्डन स्टील, ऑप्शन सी ड्रॉप फॉर्म स्टील, ऑप्शन डी क्रोम व्हॅनेडियम स्टील. याचे उत्तर ऑप्शन सी ड्रॉप फॉर्म स्टील. प्रश्न क्रमांक 167. विच प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू मेजर द डायमीटर टू अन ॲक्युरसी ऑफ 0.01 mm. व्यास 0.01 मिलीमीटर अचूकतेसाठी कोणते अचूक उपकरण वापरले जाते. ऑप्शन ए आउटसाइड मायक्रोमीटर, ऑप्शन बी इनसाइड मायक्रोमीटर, ऑप्शन सी वर्नियर कॅलिपर, ऑप्शन डी स्टील रूल. याचे उत्तर ऑप्शन ए आउटसाइड मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 168. व्हॉट इज द ॲक्युरसी ऑफ अन आउटसाइड मेट्रिक मायक्रोमीटर. आउटसाइड मेट्रिक मायक्रोमीटरची अचूकता काय आहे. ऑप्शन ए 0.1 mm, ऑप्शन बी 0.01 mm, ऑप्शन सी 0.001 mm, ऑप्शन डी 0.001 इंच. याचे उत्तर ऑप्शन बी 0.01 mm. प्रश्न क्रमांक 169. विच पार्ट ऑफ द मायक्रोमीटर हॅज मार्क डॅटम लाईन. मायक्रोमीटरच्या कोणत्या भागात डॅटम रेषा चिन्हांकित केली आहे. ऑप्शन ए एनव्हिल, ऑप्शन बी थिम्बल, ऑप्शन सी रॅचेट स्टॉप, ऑप्शन डी बॅरल और स्लीव. याचे उत्तर ऑप्शन डी बॅरल और स्लीव. प्रश्न क्रमांक 170. व्हॉट इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. उपकरणाचे नाव काय आहे. ऑप्शन ए डिजिटल मायक्रोमीटर, ऑप्शन बी वर्नियर मायक्रोमीटर, ऑप्शन सी ट्यूब मायक्रोमीटर, ऑप्शन डी डेप्थ मायक्रोमीटर. याचे उत्तर ऑप्शन ए डिजिटल मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 171. विच पार्ट ऑफ वर्नियर कॅलिपर इज यूज्ड फॉर मेजरिंग द विड्थ ऑफ स्लॉट.
स्लॉटची रुंदी मोजण्यासाठी वर्नियर कॅलिपरचा कोणता भाग वापरला जातो? ऑप्शन ए मेन स्केल, ऑप्शन बी डेप्थ बार, ऑप्शन सी इनसाइड मेजरिंग जॉज, ऑप्शन डी आउटसाइड मेजरिंग जॉज. याचे उत्तर ऑप्शन सी इनसाइड मेजरिंग जॉज. प्रश्न क्रमांक 172. विच पार्ट ऑफ मायक्रोमीटर इन्शुअर्स अ युनिफॉर्म प्रेशर बिटवीन द मेजरिंग फेसेस? मायक्रोमीटरचा कोणता भाग मोजमाप फेसवरील समान दाब सुनिश्चित करतो? ऑप्शन ए ॲन्व्हिल, ऑप्शन बी बॅरल, ऑप्शन सी थिम्बल, ऑप्शन सी रॅचेट स्टॉप. ह्याचे उत्तर ऑप्शन डी रॅचेट स्टॉप. प्रश्न क्रमांक 173. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल आउटसाइड मायक्रोमीटर? आउटसाइड मायक्रोमीटरच्या कामाचे तत्व काय आहे? ऑप्शन ए कोन क्लच, ऑप्शन बी नट अँड स्क्रू, ऑप्शन सी रॅक अँड पिनियन, ऑप्शन डी वर्नियर प्रिन्सिपल. याचे उत्तर ऑप्शन बी नट अँड स्क्रू. प्रश्न क्रमांक 174. हाऊ मच डिस्टन्स इज मूव्ड बाय स्पिंडल इन वन रोटेशन ऑफ थिम्बल ऑफ आउटसाइड मायक्रोमीटर? आउटसाइड मायक्रोमीटरच्या एका फेऱ्यात स्पिंडलद्वारे किती अंतर चालले जाते? ऑप्शन ए 0.01 mm, ऑप्शन बी 0.05 mm, ऑप्शन सी 0.5 mm, ऑप्शन डी 1 mm. याचे उत्तर ऑप्शन सी 0.5 mm. प्रश्न क्रमांक 175. व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट दॅट शोज द मेजरमेंट ऑन एलईडी डिस्प्ले? एलईडी डिस्प्लेवरील मापन दर्शवणारे साधन कोणते आहे? ऑप्शन ए डिजिटल कॅलिपर, ऑप्शन बी वर्नियर मायक्रोमीटर, ऑप्शन सी वर्नियर कॅलिपर, ऑप्शन डी आउटसाइड कॅलिपर. याचे उत्तर ऑप्शन ए डिजिटल कॅलिपर. थँक्स फॉर वॉचिंग. Like, subscribe and share.